हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 8वी गणित या विषयातील घटक जो 9वा आहे सूट व कमिशन, त्यावरील आपण सराव संच 9.1 सोडवणार आहोत। सराव संच 9.1 हा सूट या उपघटकावर आधारित आहे। म्हणजे सूट यावरील उदाहरणे या 9.1 मध्ये आपल्याला सोडवण्यासाठी दिलेली आहेत, ते आपण एक एक सोडवणार आहोत। पण त्या अगोदर आपल्याला सूट म्हणजे काय आणि छापील किंमत म्हणजे काय या दोन संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं आहे। म्हणून छापील किंमत म्हणजे काय आपण पाहूया। विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला छापील किंमत असं म्हणतात। आणि सूट कशाला म्हणायचं तर जी छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम आपण कमी घेतो त्या रकमेला सूट असं म्हटलं जातं। म्हणजे छापील किमतीवर जेवढी रक्कम आपण त्या किमतीपेक्षा कमी घेतो त्याच रकमेला सूट म्हणायचं आहे आणि उरलेली किंमत जी असते ती वस्तूची विक्री किंमत असते। तर या दोन संकल्पना जर आपल्याला समजल्या तर आपल्याला यावरील उदाहरणे आपल्याला सोडवणे सोपे जाईल। पहिलं उदाहरण आहे, जर छापील किंमत 1700 रुपये, विक्री किंमत 1540 तर सूट काढा। छापील किंमत दिलेली आहे 1700 रुपये आणि विक्री किंमत आहे 1540, यावरून आपल्याला सूट काढायची आहे। त्यासाठी सूटचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कोणतेही गणित सोडवण्या अगोदर आपल्याला गणितामध्ये काय दिलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर पहिल्या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्या गणितामध्ये वस्तूची छापील किंमत दिलेली आहे। किती दिलेली आहे छापील किंमत तर 1700 रुपये छापील किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत ही दिलेली आहे आपल्याला, आणि ती विक्री किंमत किती आहे तर ती 1540 रुपये। आपल्याला विचारलेलं काय आहे, सूट विचारलेला आहे की किती सूट मिळालेली, किती सूट दिलेली आहे त्या वस्तूवरती। मग आपल्याला सूत्र माहिती आहे, सूट बरोबर सूट म्हणजे काय मी सांगितलेलं आहे आताच की छापील किमतीवर वस्तूची विक्री करत असताना जी रक्कम दुकानदार कमी घेतो त्याला सूट म्हटलं जातं, जेवढी रक्कम कमी घेतो त्याला। तर छापील किंमत वजा विक्री किंमत, छापील किंमत दिलेली आहे आपल्याला 1700 रुपये वजा विक्री किंमत किती आहे 1540 रुपये, यांच्या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार आहे 160 रुपये। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सूट किती आहे त्या वस्तूवरती 160 रुपये। त्यानंतर आपलं दुसरं उदाहरण आहे, जर छापील किंमत किती आहे 990 रुपये आणि सूट शेकडा 10 रुपये, म्हणजे सूट ही 10% आहे, तर विक्री किंमत आपल्याला काढायची आहे। वरच्या उदाहरणामध्ये आपण पहिल्या सूट काढलेली होती, आता इथे विक्री किंमत काढूया। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली आहे, उदाहरणामध्ये छापील किंमत, एका वस्तूची छापील किंमत दिलेली आहे ती आहे 990 रुपये। त्यानंतर त्यांनी सूट दिलेली आहे, किती आहे सूट शेकडा 10 म्हटलेला आहे, म्हणजे 10% आहे आणि विचारलेलं काय आहे आपल्याला विक्री किंमत विचारलेली आहे। म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल 10% सूट दिल्यानंतर हे आपल्याला विचारलेलं आहे। मग आपल्याला आता आणखीन एक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। शेकडा सूट जेव्हा दिली जाते त्यावेळेस शेकडा सूटचं सूत्र काय आहे की मिळालेली सूट भागिले छापील किंमत। म्हणजे समजा आता सूट किती आहे शेकडा 10, म्हणून काय करायचं आहे आपल्याला 10/100 बरोबर, जेव्हा शेकडा सूट असेल तेव्हाच हे सूत्र वापरायचं आहे। मिळालेली सूट भागिले छापलेली म्हणजे छापील किंमत। आता 10/100 मिळालेली सूट आपल्याला काढायची आहे आणि छापील किंमत किती आहे 990 रुपये। तर आता आपल्याला हे सोडवायचं आहे, मग सूट किती होईल, सूट बरोबर 990 गुणिले 10 भागिले 100 आहे, भागिले 100 बरोबर किती होईल 99 रुपये। 00 आपण कॅन्सल केले तर काय राहणार आहे फक्त 99 राहणार आहे।
म्हणजे सूट किती झालेली आहे 99 रुपये. हे आपलं उत्तर आहे. सूट मिळाली आपल्याला, पण आपल्याला विचारले काय विक्री किंमत मिळाली, विक्री किंमत विचारलेली आहे. मग विक्री किंमत काढण्यासाठी परत आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्या त्या पहिल्या सूत्रामध्ये जायचं आहे आपल्याला की विक्री किंमत बरोबर काय असते, छापील किंमत वजा सूट. म्हणून छापील किंमत 990 रुपये वजा 99 बरोबर किती येणार आहे 891 रुपये. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत आपण काढलेली आहे, किती आलेली आहे 891 रुपये. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण सोडवणार आहोत. जर विक्री किंमत 900 आणि सूट 20% आहे, म्हणजे सूट 20% आहे, तर छापील किंमत काढायची. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला. किती आहे विक्री किंमत, विक्री किंमत आहे 900 रुपये. आणखीन काय दिलेलं आहे, सूट दिलेलं आहे. सूट किती आहे 20% म्हटलेलं आहे, म्हणजे 20% सूट आहे. आणि विचारलेलं काय आहे आपल्याला, छापील किंमत विचारलेली आहे. वर आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये विक्री किंमत विचारलेली होती, दुसऱ्या उदाहरणामध्ये आता इथं आपल्याला विचारलेली आहे छापील किंमत. कसं काढायचं मग छापील किंमत, तर आपल्याला छापील किंमत आता इथं काय करावी लागणार आहे, 100 मानावी लागणार आहे. म्हणजे काय करायचं आपण, छापील किंमत त्या वस्तूची माहिती नसल्यामुळे आपण काय मानूया 100 मानूया, 100 रुपये मानू, म्हणजे होते असं मानूया आपण. आता त्यावरती आपल्याला 20% सूट मिळालेली आहे. मग 20% सूट म्हणजेच काय, 20% सूट म्हणजे 100 वजा 20 तर 80 रुपये. म्हणजे काय की ती वस्तू जी आहे ती 80 रुपयाला ती वस्तू आपल्याला विकलेली आहे. दुसऱ्याला काय केलेली आहे, ती 80 रुपयाला वस्तू विकलेली आहे. म्हणजे विक्री किंमत किती आहे 80 रुपये. जेव्हा विक्री किंमत 80 रुपये असेल, 80 रुपये असेल, तेव्हा छापील किंमत किती असणार आहे, छापील किंमत किती 100 रुपये बरोबर. आणि जेव्हा विक्री किंमत आपल्याला किती दिलेली आहे, इथं 900 रुपये दिलेली आहे. जेव्हा विक्री किंमत 900 रुपये असेल तेव्हा छापील किंमत किती असेल, मग तीच आपल्याला काढायची आहे. मग आपण काय करूया, छापील किंमत या ठिकाणी x मानूया, x मानूया. आता असं केल्यानंतर काय होणार आहे, आता इथे आपल्याला एक समीकरण मिळेल काय की 80 भागिले 100 बरोबर 900 भागिले x. तर आता काय होईल, म्हणून काय होणार आहे x बरोबर 900 गुणिले 100 भागिले 80. म्हणून x बरोबर काय येईल बरं, x बरोबर हे शून्य आपण कॅन्सल केले तर 9000 भागिले 8 बरोबर, जर आपण 8 ने 9000ला जर भागले तर काय येणार आहे 1125 रुपये. म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत जी आहे ती किती आहे 1125 रुपये. केव्हा, जेव्हा विक्री किंमत 900 रुपये आणि सूट त्याच्यावरील 20% असेल तेव्हा. त्यानंतर आपलं चौथं उदाहरण आहे. एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने 12% सूट दिली. छापील किंमत 3000, सूट दिलेली आहे 12%. तर पंख्यावर दिलेली सूट आणि पंख्याची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. दिलेलं काय आहे, छापील किंमत दिलेली आहे. किती आहे, छापील किंमत बरोबर 3000 रुपये. त्यानंतर आपल्याला 100 सूट दिलेली आहे. किती आहे 12, म्हणजे सूट किती आहे 12%. आणि काढायचे काय आपल्याला, विक्री किंमत काढायची, विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपल्याला त्याच सूत्राने आपल्याला जायचं आहे.
जेव्हा शेकडा सूट दिलेली असेल तेव्हा हे सूत्र वापरायचं म्हणून सांगितलं होतं. 12% सूट असेल ती घ्यायचं आपण. 12/100 बरोबर मिळालेली सूट भागिले काय असणार आहे, मिळालेली सूट भागिले छापील किंमत. खूप सोपे उदाहरण आहेत सूटवरील. मिळालेली सूट काढायची आपल्याला. छापील किंमत 3000 रुपये. इकडं 12/100 जशाच तसे. मग पुढे काय होणार आहे, सूट बरोबर 12 गुणिले 3000 भागिले 100. म्हणून सूट बरोबर किती येणार आहे, 360 रुपये. ही सूट आलेली आहे. आपल्याला काढायचे काय, विक्री किंमत काढायची आहे. म्हणून नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, परत आपलं सूत्र काढायचं. पहिलं सूत्र विक्री किंमतीचं. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. अशा प्रकारे आता हे आपण छापील किंमत घेऊया. काय, 3000 रुपये वजा सूट किती आलेली आहे, 360 रुपये. हे भागिले नाही आहे, मी रेष ओढलेली आहे खाली. तर 3000 वजा 360 किती होणार आहे, 2640 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत मिळालेली आहे आणि ती आहे 2640 रुपये. त्यानंतर आपलं पाचवं उदाहरण आहे. 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिराकास 1955 रुपयास मिळतो. तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट काढा. या ठिकाणी आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. पाचव्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आपल्याला, छापील किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे छापील किंमत, बरोबर 2300 रुपये. त्यानंतर काय दिलेले आपल्याला, विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे, 1955 रुपये. विचारलेलं आहे काय आपल्याला, शेकडा सूट विचारलेलं आहे. म्हणजे सूट विचारलेलं आहे कशामध्ये, टक्केवारीमध्ये. तर प्रथम आपण सूट काढून घेऊया. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. छापील किंमत किती आहे, 2300 रुपये वजा विक्री किंमत किती आहे, 1955 रुपये. मग सूट किती होईल, यांची वजाबाकी केली तर 345 रुपये एवढी सूट आपली त्या वस्तूवरती मिळणार आहे. परंतु आपल्याला काय विचारले, शेकडा सूट विचारलेला आहे. मग शेकडा सूट काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, शेकडा सूट बरोबर काय, मिळालेली सूट भागिले छापील किंमत. मग शेकडा सूट म्हणजे किती, x भागिले 100 बरोबर 345 भागिले छापील किंमत किती, 2300. म्हणून काय होईल, x बरोबर 345 गुणिले 100 भागिले 2300. आपण जर आता हे सोडवलं तर काय होईल, x बरोबर 0 0 जर कॅन्सल केले तर काय राहणार आहे, 345 भागिले 23 ने जर भाग घातलं तर काय येणार आहे, 15. म्हणजे किती टक्के सूट आहे, शेकडा सूट किती झालेली आहे, 15. म्हणजेच 15% सूट. त्यानंतर आपलं सहावं उदाहरण आहे. दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. शेकडा 11 सूट म्हणजे 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढायची आहे. 6 क्रमांकाच्या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. सूट दिलेली आहे, 11% सूट आहे. त्यानंतर आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे. किती आहे विक्री किंमत, बरोबर दूरदर्शन संचाची विक्री किंमत आहे 22,250 रुपये. त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, छापील किंमत काढायची आहे.
यापूर्वी आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे छापील किंमत काढण्याचं. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या स्टेप करायच्या आहेत. छापील किंमत काय करावं लागणार आहे आपल्याला? 100 रुपये मानायची आहे. म्हणजे त्या दूरदर्शन संचाची किंमत 100 रुपये होती असे आपण मानूया. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? मग त्या 11% सूट मिळालेली आपल्याला त्या वस्तूवरती. मग 11% सूट म्हणजेच काय? म्हणजे 100 वजा 11 बरोबर 89 रुपये. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत जी किती असणार आहे ती 89 रुपये. केव्हा? जेव्हा किंमत 100 रुपये असेल. आता आपल्याला यावरूनच एक समीकरण तयार करायचं आहे. म्हणजे काय होईल? जेव्हा त्या गिरायकाने खरेदी किंमत केली, आता आपण इथं विक्री म्हणजे विकली काय खरेदी केली काय, तर ती जेव्हा खरेदी किंमत किंवा विक्री किंमत 89 असेल, 89 रुपये असेल, तेव्हा काय असणार आहे? छापील किंमत 100 रुपये असणार आहे. बरोबर. जेव्हा 89 रुपये विक्री किंमत किंवा खरेदी किंमत असेल तेव्हा छापील किंमत 100 रुपये असणार आहे. आणि जेव्हा विक्री किंमत ही 22,250 रुपये असेल तेव्हा छापील किंमत आपण X मानूया. X मानू. तर आता काय करायचं आहे आपल्याला? हे समीकरण मांडून घेऊया आपण. कसं होईल मग पहा बरं. म्हणजे 89 ला जर 100 रुपये तर 22,250 ला किती रुपये असं. मग काय होईल? X बरोबर 22,250 गुणिले 100 भागिले 89. तर X बरोबर किती येणार आहे? 25,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती असली पाहिजे? 25,000 रुपये असली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण आहे 7वं आपलं 9.1 मध्ये. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी आपल्याला रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. या चौकटी भरून आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. आता या ठिकाणी कृती दिलेली आहे. समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे. आता इथं आपल्याला वस्तूची किंमत माहिती नसल्यामुळे आपण किती 100 रुपये मांडलेली आहे. म्हणजे ग्राहकास ती वस्तू 90 रुपयास म्हणजे किती? 100 रुपये 100 वजा 10. 10 वजा काय करायचं आहे? कारण सूट आपल्याला किती आहे? 10% सूट आहे म्हणून आपण 100 वजा 10 केलेला आहे. म्हणजे 100 वर 10% म्हणजे 10 रुपये सूट. मग 10 रुपये जेव्हा सूट असते तेव्हा विक्री किंमत 90 रुपये असते. तर जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती मानायची आपल्याला? X मानायची आहे. मग आपलं उदाहरण कसं होणार आहे की 17 छेद इथं X आहे, X छेद 90 बरोबर 17/10. तर काय होणार आहे? X बरोबर 90 म्हणजे हे जे 90 आहे ते इकडं गुणाकारात जाणार आहे. बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर हा भागाकाराचा 90 गुणिले होणार आहे. 90 गुणिले 17 भागिले 10 बरोबर काय येईल? 10 ने जर 90 ला भागलं तर 9 गुणिले 17 होणार आहे. मग आपण इथं डिटेल करूया. आपल्याला एकच आकडा लिहायचा आहे तिथं. 9 गुणिले 17 बरोबर 17 किती? 153. 153 रुपये म्हणजे ग्राहकास ती वस्तू 153 रुपयास पडेल. त्यानंतर आपलं उदाहरण आहे शेवटचं 9.1 सराव संचमधील 8वं गणित आहे. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. म्हणजे इथं विक्री किंमत आपल्याला दिलेली नाही, फक्त त्याने ठरवलेली आहे. मग तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून तो छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडलेला काढायचे.
विचार करून हे उदाहरण सोडवायचं आहे. चला तर मग सोडवूया. या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो दुकानदार आहे त्याने एक किंमत ठरवलेली आहे आणि त्या ठरवलेल्या किमतीवर सुद्धा तो काय करतो 25% वाढवून तो ती किंमत छापतो. म्हणजे जी ठरवली आहे त्याच्यापेक्षा 25% जास्त वाढवतो. मग अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की किमतीतील वाढ आणि जास्तीचा नफा यांची टक्केवारी जी आहे ती ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून काय करायचं आपल्याला ठरवलेली किंमत जी आहे ती x मानूया आपण. मी काय म्हटलं की किमतीतील जी वाढ आहे ती आणि त्याचा जो होणारा जास्तीचा नफा आहे ते काय आहे यांची जी टक्केवारी आहे ती ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून ठरवलेली किंमत इथं महत्त्वाची आहे. म्हणून ठरवलेली किंमत आपण 100 रुपये मानू. 100 रुपये मानूया. मग 100 रुपये मानल्यानंतर काय होणार आहे हे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जाईल. मग ही किंमत जी आहे ती आपण 25% वाढवून छापतो. ही किंमत ही जी 100 रुपये किंमत आहे ती आपण 25% वाढवून तो दुकानदार काय करतो छापतो. मग काय होणार आहे छापल्यामुळं मग छापील किंमत काय झाली म्हणून 25% वाढवल्यानंतर काय होईल छापील किंमत 125 रुपये होईल. बरोबर. हे 25 आणि हे 100 काय होणार 125 रुपये होईल. मग सूट काय आता सूट किती दिलेले आहे आपल्याला 25% वाढवून सूट किती दिलेले 20% दिलेले. म्हणजे सूट बरोबर 125चे म्हणजे 125 रुपयाचे 20% किती आपण काढूया. 125 चे 20% म्हणजेच काय येणार आहे 25 रुपये. 25 रुपये येणार आहे. म्हणजेच काय झालं आता ही किती काय झालेली आहे सूट मिळालेली आहे आपल्याला. बरोबर. मग आपल्याला सूट मिळाली केव्हा मिळाली ही सूट कशाची आहे 100 रुपये किंमत आपण ठरवलेली किंमत असल्यानंतर आहे. मग आपण यावरूनच काय करायचं आता आपल्याला विक्री किंमत काढूया. आता विक्री किंमत किती होईल जेव्हा सूट 25 रुपये असेल तेव्हा विक्री किंमत 125 वजा 25 रुपये. मग काय होणार आहे 100 रुपये. म्हणजेच काय झालेली आहे 100 रुपये. म्हणजे विक्री किंमत किती झाली 100 रुपये. मग काय फायदा किंवा तोटा झाला का तर काय होणार आहे 0% फायदा होणार आहे.